सभागृह समोर सादर करीत आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज 3,26,397 कोटी रुपये आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,43,040 कोटी रुपये इतके एवढे निश्चित करण्यात आले आहे। सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे। त्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेल वरील सध्याचा कर 24% वरून 21% करण्याचे प्रस्तावित आहे। तसेच पेट्रोलवर 26% वरून तो 25% असा कमी करण्या 25% वर कमी करण्याचा प्रस्ताव आहे। या बदलांमुळे नाही बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे तिथे जास्त होता, त्यांची सारखी तक्रार होती, तेही आता आपण एक सारखी करतोय। या बदलांमुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे। केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 7 सशस्त्र सेना दल कार्यरत असून त्यापैकी सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दल यातील सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे। आता उर्वरित 5 दलातील म्हणजेच आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्याबाबत मी प्रस्तावित करीत आहे। याचा लाभ अंदाजे 12,000 जवानांना होणार आहे। नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही 2% दरमहा होती, ती आता अध्यक्ष महोदय आपण 1% दरमहा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये 24% वर्षाला होती, ती आता 12% करण्यात आली। बऱ्याच जणांची तशी मागणी होती। मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल। अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून 6 महिन्याऐवजी 1 वर्ष करण्यात येईल। वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी इथं व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, आतापर्यंत मी या राज्याचा 10 वेळेला जनतेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मला मिळाली। निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज